स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी घराच्या पाठीमागे मित्रांनो जिथे आपलं काम चालू आहे मित्रांनो, कारण की आपल्याला पाठीमागे बेडरूम काढायचे, त्याच्यासाठी बांधकाम चालू होतं मित्रांनो. व जे कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पाहणारे नवीन असतील त्यांचं पण मनापासून स्वागत आहे आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कुठपर्यंत काम आलं आहे व काय काय काम झालेलं आहे आतापर्यंत, कारण की बऱ्याच दिवसापासून मी ब्लॉग बनवला नव्हता व तुम्हाला दाखवलं, अपडेट दिलं नव्हतं का घराचं काम म्हणजे कुठपर्यंत काम आलेलं आहे. तर ह्या बघा, मी सकाळी आधीच तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ह्या बघा, हा एक रूम आहे मित्रांनो, हा एक बेडरूम आहे व इकडे एक बेडरूम काढलेला आहे मित्रांनो. आणि हे लॅपटॉप ठोकून घेतलेलं आहे मित्रांनो. आता याला 2-3 आठवडे होऊन गेले लॅपटॉप ठोकून. बघा, असं लॅपटॉप ठोकलं. इथं सामान वगैरे ठेवायला चांगलं बनवून घेतलं, कारण की इकडून बनवायचं होतं पण विंडोमध्ये येत होती. म्हटलं दोन्ही विंडो साईडला राहून जातील, मग इथं इथं लॅपटॉप घ्यायला लावला. म्हणजे कसं, हा जो दरवाजा आहे मित्रांनो, हे बघा पाठीमागं, हा आपला मध्ये जायचा दरवाजा होता ना. इथं आधी आपण आपली चूल वगैरे होतं, तुम्हाला दाखवतो. इथं सगळं काहीच नव्हतं मित्रांनो, फक्त हे खालचं भरून आणलेलं होतं. इथं चूल होती आपली, इथं स्वयंपाक वगैरे करायचो आपण. सुट्टीचं उन्हाळ्याच्या आहे का नाही, म्हणजे मम्मी पप्पा असले ना घरी तर करत होतो मित्रांनो इथं स्वयंपाक. बाहेर सर्वजण असले ना तर काय नव्हतं वाटत तिथं बसायला. आणि कसं पाठीमागे जो वावर दिसतंय ना तुम्हाला, हे तर याच्यामध्ये मित्रांनो कोबी होता. आता कोबी काढून टाकलेला आहे, तुम्ही मागच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर चला तुम्हाला दाखवतो आधी ते, मग इकडलं दाखवतो. ते दिसतंय ना मित्रांनो, हे वावर, याच्यामध्ये कोबी होता. कारण की याच्यात आहे ना मका वगैरे लावतात. मग कसं वाघाचं भेव असतंय ना, त्याच्यामुळं मग आपलं पावसाळ्यात तिकडे स्वयंपाक करत नाही. हे बघा, इथं एक लॅपटॉप टाकला मित्रांनो. ते काय एक आपलं खिडकीला असते ना, पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये त्याच्यासाठी. हे बघा, इकडून बनवलंय ते. तर मित्रांनो, ते आपण खिडकीला बनवून घेतलेलं आहे. आणि पाणी मारायसाठी मी एक शिडी आणली होती, कारण की वर हात नव्हता पुरत. आणि पाणी जर दाबलं ना तर तिकडं मोठीकडं नळी निघायची. या बघा, या भीतीला पण, आणि इकडं हे यांना पण पाणी वगैरे मारून घ्यायचं चांगलं. बघा, पाणी सकाळी मी पाणी मारलं होतं, तर अजूनपर्यंत पाणी आहे मित्रांनो खाली. कारण की 2 दिवस झाले गवंडी काय आले नाही कामावर. तर बघा, घरावरून पाईप घेतला इकडं. ते बघा, तिथं गवंड्यांचं सामान वगैरे प्लास्टर करायचं. हे बघा, हे खोरं आपलं, ही प्लेट वगैरे त्यांचीच आहे. ही टाकी बघा, टाकी भरून ठेवली होती, मला वाटलं येतील. बघा, त्यांचं ते छन्नी वगैरे आणि हे प्लास्टरचं असतं मित्रांनो, ते फिरवायचं मऊपणा आणायचं. इकडं पण प्लेटी भरायचे. बघा, इकडं पण सकाळी पाणी मारून घेतलं आहे मी मित्रांनो. इथं ना पाणी मारायला जोपर्यंत बांधकाम खाली होतं ना तोपर्यंत काय अडचण नव्हती येत, पण आता बरंच वर गेलं, मग याच्यावर चढावं लागत. इथून उतरायचं मित्रांनो, तिथून तुम्हाला दाखवते. बघा, त्या दरवाजाने निघलं का मित्रांनो, वरून इथं उतरायचं, एवढी भीत वगैरे मारून घ्यायचं. इकडे थोडंफार जिथपर्यंत येईल ना तिथपर्यंत मारायचं, मग नंतर शिडी लावायची व मारायचं पाणी. हे बघा, शिडी इकडे आणून ठेवली, तुम्हाला दाखवतो पलीकडून कसं दिसतंय. एकदम गार असं पाणी झालंय. आता एवढ्याच विटा शिल्लक राहिल्यात. आता बरंच विटा होते मित्रांनो, बहुतेक आपल्याला विटा आणायला लागतात काय माहित आता. तर बघा मित्रांनो, आता पावसाचे किती मोठे झाडं झालेली, आणि हे आवळ्याचे झाडे, हे बघा किती गार. इथं खूप असा गारवा लागतोय मित्रांनो, कारण की इथं पाण्याचा मारा चालू आहे, पाऊस पण चालू आहे. बघा, शेवळ आहे मित्रांनो पार इथं. हे बघा पाठीमागून, हे बघा, हे असे काढलेले मित्रांनो खिडकीला पाणी मध्ये न जावं त्याच्यासाठी. हे बघा किती पाण्याला शेवळ आलंय पार मित्रांनो. पाणी मारतोय ना मी, 2 टाईम मारत असतो मित्रांनो पाणी.
या बघा गोण्या वगैरे पडल्या आणि हे सिमेंट बघताय तुम्ही खाली पडलेलं. कसं आहे मित्रांनो, गवंडी काय काही उचलून घेतात तर काय काय तसेच पडू देत. बरं जसं सिमेंट पडलं होतं, कारण की आपण जर नसलो ना तर खालीच पडू देते सिमेंट. आणि हे झाडं बघा मित्रांनो किती मोठले झालेत. आता त्यांची छाटणी नाही केली, एवढ्यात मागं केली होती मी. आणि फुलं पण एकदम कसं पाऊस झालेला आहे ना, त्याच्यामुळं अजून त्यांची वाढ झाली मित्रांनो. बघा मस्त दिसतंय. तर मित्रांनो आता जेवण वगैरे करायचं आहे मला, कारण की जेवण बाकी आहे माझं. स्वयंपाक चालू होता, म्हटलं चला पाठीमागून चक्कर मारू, जेवण वगैरे करतो आता मित्रांनो. कसं आहे वरच्या स्वयंपाक बनवते, अजून झालेलं नाही ना, तर माझं इथपर्यंत जेवण होत असतं. तर जाऊ मग जेवण वगैरे करून. मग मित्रांनो आता संध्याकाळ झाली, आता 7 वाजलेत मित्रांनो. कसं टेरेसवर आलो होतो मी फिरण्यासाठी. दुपारी आराम वगैरे केला मित्रांनो, मस्त झोप वगैरे घेतली. आणि संध्याकाळच्या टायमाला आहे ना पाणी मारायला वर आलो मित्रांनो. पाणी मारून झालं आहे मित्रांनो. हे बघा ते हातपाय ओरले आहे मित्रांनो माझे. बघा मस्त पाणी मारून घेतलं याला. पाणी मारलं. कसं संध्याकाळचा 2 टाईम पाणी मारतो मित्रांनो. डिझाईन बघा कशी बनवली त्याने. हे कॉलमला असं प्लास्टर केलं आहे मित्रांनो. बघा मस्त प्लास्टर केलं त्या मानाने त्यांनी. एवढं असं आपलं बॉक्ससारखं बनवलं आहे डिझाईन त्यांनी. आणि कसं इकडं थोडं बाहेर आला होता हा कॉलम, त्याच्यामुळे आहे ना हा थोडा बाहेरूनच प्लास्टर मारला याला. हे बघा चांगला इथं कॉलम मित्रांनो. हा पाईप एक्स्ट्रा टाकला, हा बुजेल पाईप आहे मित्रांनो. म्हणजे पाणी काही यायचं नाही आणि फक्त वरच्यानेच पाणी येणार आहे. पाणी कसं आता याला चांगले 8-10 दिवस पाणी मारावं लागणार आपल्याला. आपण जास्त दिवस मारू, 15-1 दिवस. हे एवढं वरचं बाजू केलं मित्रांनो, ही मधली बाजू नाही केली, कारण की याला ऑलरेडी प्लास्टर होतं, त्याच्यामुळं काही त्याला केलं नाही आपण प्लास्टर. आणि इकडं बघा भीती बऱ्याच वर आल्यात. याला पाणी मारून घेतलं मित्रांनो वरून मी. त्याच्यामुळं मग खालून आता मम्मी मारते भीतींना. जेवढं वरचं दिसतंय ना त्यांना पाणी मारून घेतलं, कारण की खालून पाणी बसत नाही. त्याच्यामुळे ना ह्या भीतीवरच चालत जायचं. तसं असं पाणी सोडायचं मित्रांनो. मस्त पाणी बसतं. मग नुसतं लांबून जर पाणी मारलं ना भीतींना पाणी बसत नाही, काय नाही. ते बघा मम्मी पाणी मारते आता खालून. तिथं पाणी साचले, पाणी मारायचे आता. ह्या बघा चंद्र बघा मित्रांनो सूर्य बघा एकदम उतरलाय आता. दिवस एकदम सनलाईट एकदम भारी झालाय. दिवस आता खाली उतरायला आलाय मित्रांनो. आणि मागच्या वावरांमध्ये कसं पाऊस झालाय, त्याच्यामुळं सगळीकडे आता हिरवळ दिसते. आणि ह्या रानामध्ये कोबी आता ते सगळं काढून टाकलं मित्रांनो. आणि हे बघा गिन्नी गवत, साईडने गिन्नी गवत आहे आपल्या घरापाशीच. हा बघा गिन्नी गवत सगळीकडं. हे बघा इकडं चांदोबा मामा आणि इकडं सूर्य, दोघं पण दिसलेत आज. दोघांचं पण दर्शन झालं सोबतच मित्रांनो. कसं आहे आता पावसाचे दिवस, त्याच्यामुळं दिवस पण लवकर अंधार पण होत असतो. म्हणजे आता नाही एवढं अंधार, पण हिवाळ्यात लवकर अंधार होत असतो मित्रांनो. वारा बघा किती छान असतो, वारं सुटलेलं आहे. बघा पाणी कशी मारते मम्मी. पाईपाने मस्त पाणी बसत आहे. करायचं पण मम्मी केलं का बंद? हे बघा आता पाणी मारून झालं मित्रांनो, त्याच्यामुळं बंद करायला लावली. हा मम्मीने ना नळीवर वडायला लावली. हे बघा, कारण की कोणी एखादं ओढून न्यायची शक्यता असते रात्री, त्याच्यामुळं वर ओढून ठेवली ना काय अडचण येत नाही, आहे का नाही. आता कसं एक तर नेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपलं जपणं आपलं कर्तव्य आहे की नाही मित्रांनो. बांधकामच्या चालू व्हायच्या आधीच नळी आणून ठेवली होती. हे बघा पाणी कसं रिटर्न चाललंय बघा मित्रांनो. काढली का? बरं घेऊ का वर वडून?
पप्पाने नळी काढली तिथून वर ओढून ठेवली ना आणि टेन्शन नाही राहत. अशीच राहू द्यायची मित्रांनो, कारण की याची घड्या बिड्या पडल्या ना असे मोकळे असले ना काय नाही वाटत. मग बघा मित्रांनो किती छान वातावरण झालंय आणि तिकडं पोर क्रिकेट खेळत आहेत. कसं आता त्यांच्या शेतांमध्ये कसं आता काही पण पेरलं वगैरे असं त्याच्यातून आता बाहेरच क्रिकेट खेळते, जागा नाही राहिली मित्रांनो, रोडवरच क्रिकेट चालू आहे. जाऊ द्या आता आहे की नाही, तसं वावर मोकळे म्हणा ज्याचं क्रिकेट खेळते ते पोरं, पण काय वावरात जाईना ते रोडवरच खेळते. तर मित्रांनो कसं आता संध्याकाळचा म्हणजे अंधार पडेलच मित्रांनो. तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आशा करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. कमेंट केली तर कसं आहे, तुमची एक कमेंट मित्रांनो आहे ना एक आस लावून जाते का आपण काहीतरी चांगलं करतोय त्या मार्गाने, कोणाला तरी आपण जे बनवतो ते कोणाला तरी आवडतं. तर कमेंट झाली मित्रांनो अजून मन उत्साह होतं व्हिडिओ बनवण्यासाठी. नक्की कमेंट करा मित्रांनो. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय दिवशी मित्रांनो व शुभरात्र. आपण एकदम मस्त असे छान अशा व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो पुन्हा. सर्वांना गुड नाईट.